शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलाय। हा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागलाय। मात्र असं असलं तरी उद्धव ठाकरे गटाला यातून थोडासा दिलासा मिळालाय। तो म्हणजे ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यात आले नाही। ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरवले गेलेत, पण ठाकरे गटाच्या हातून पक्ष आणि चिन्ह कायमचा गेलाय। या निर्णयाचं वाचन करताना राहुल नार्वेकर यांनी काही निरीक्षणं नोंदवली। यातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा घोड चुका केल्याचं दिसून येत आहे। उद्धव ठाकरे यांनी नेमक्या काय चुका केल्या त्यावर प्रकाश टाकूया। घटनेचा घोळ। ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या घटनेचा घोळ घालण्यात आला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जी घटना देण्यात आली त्यावर तारीखच नव्हती, त्यामुळे ही घटना ग्राह्य धरण्यात आली नाही। उद्धव ठाकरे यांना पक्षाचे प्रमुख करण्यात आले होते। 2018 मध्ये तसा घटनेत बदल करण्यात आला होता, पण हा बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आला नव्हता। त्यामुळे ही घटना मान्य करण्यात येत नसल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं। त्यामुळे उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत हे सिद्ध होऊ शकले नाही। त्याचा फटका आजच्या निकालावर बसला। विधानसभा अध्यक्षांना 1999चा घटनेचा आधार घ्यावा लागला आणि 2023ची जी घटना शिंदे गटाने दिली ती मान्य करावी लागली। पक्षांतर्गत निवडणुका नाही। पक्षांतर्गत निवडणुका न घेणं हे सुद्धा उद्धव ठाकरे यांना भोवलंय। बाळासाहेब ठाकरे असताना पक्षांतर्गत निवडणुका होत नव्हत्या, पण सर्व मताने बाळासाहेबांची पक्षप्रमुखपदी निवड केली जायची आणि तसा घटनेत बदल करून निवडणूक आयोगाला कळवलं जायचं। उद्धव ठाकरे यांनीही बाळासाहेबांनंतर हा कित्ता गिरवला। त्यांनी निवडणुका घेतल्या नाही। कार्यकारिणीने त्यांना पक्षप्रमुख म्हणून निवडले, पण निवड झाल्याचं निवडणूक आयोगाला कळवलंच नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड बेकायदेशीर ठरवली गेली। घटनाबाह्य निर्णय घेतले। शिवसेनेच्या घटनेप्रमाणे पक्षप्रमुखांपेक्षा कार्यकारिणीला सर्वाधिकार देण्यात आले। एखाद्याची नियुक्ती किंवा हकालपट्टी करण्याचा अधिकार हा राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे, पक्षप्रमुखांना नाही। असं असताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली। ठाकरे यांनी हा निर्णय घेतला, तो निर्णय कार्यकारिणीचा नव्हता असं निरीक्षण नोंदवत विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंचा हा निर्णयही बेकायदा ठरवला। बैठकीत निर्णय घेतले, पण एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बैठक बोलावली। या बैठकीला आमदार आणि खासदारही उपस्थित होते। खासदार राहुल शेवाळेही उपस्थित होते। या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले, पण शेवाळे आणि इतर काही खासदार कार्यकारिणीचा भाग नसतानाही निर्णय घेण्यात आल्याने कार्यकारिणी बाह्य लोकांना घेऊन घेतलेल्या बैठकीतील निर्णय अध्यक्षांनी अमान्य केले। त्यामुळे अशा पद्धतीने बैठक घेऊन त्यातील निर्णय निवडणूक आयोगाला कळवणंही उद्धव ठाकरे यांना भोवलंय। दांडी मारणं भोवलं। आणखी एक मुद्दा म्हणजे आमदार अपात्रतेच्या सुनावणीला गैरहजर राहणं। उद्धव ठाकरे हे आमदार अपात्रतेच्या सुनावणीवेळी गैरहजर राहिले। उलट तपासणीला बोलावूनही आले नाही, त्यामुळे त्यांचं म्हणणं पटलावर आलं नाही। वकिलांनाही त्यांची उलट तपासणी करता आली नाही। उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्र पाठवलं होतं, त्यात आपलं म्हणणं मांडलं होतं, पण गैरहजर राहण्याचं वाजवी कारण दिलं नाही। त्यामुळे त्यांचं हे प्रतिज्ञापत्रही फेटाळण्यात आलं। या सर्व चुका झाल्यानंतर आणि निर्णय हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे दोनच पर्याय उरले। एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागणं। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल, त्यांनी नोंदवलेले निरीक्षण यावर स्ट्रॉंग युक्तिवाद करणं, तसेच ज्या चुका निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीवेळी झाल्या त्या टाळणं। दुसरा पर्याय म्हणजे जनतेच्या न्यायालयात जाणं। जनतेत जाऊन आपली भूमिका मांडली पाहिजे। आपल्यावर झालेला अन्याय पटवून देऊन अधिकाधिक जागा निवडून आणणं हे दोनच पर्याय त्यांच्याकडे शिल्लक आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।